नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. काल 6 तारखेचा संध्याकाळचा भोंडल्याचा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी झकास झाला आणि त्याचा व्हिडिओ आम्ही दुपारी 12:30 वाजता टाकलाय, अपलोड केला आणि शेअर सुद्धा केलाय. तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, ते महत्वाचं आहे, आणि लाईक जरूर करा. आजची तारीख आहे 7 आणि आज आहे पंचमी आणि रंग आहे पांढरा. ज्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी आम्ही आमचं चॅनल जेव्हा लॉन्च केलं तेव्हा आम्ही पांढऱ्या रंगापासूनच सुरुवात केली होती. हा रंग खूप शुभ्र पांढरा जो असतो ना, खूप स्वच्छ आणि निर्मळ रंग आहे. आणि आज जो मी ड्रेस घातलाय हा आहे कलीदार अनारकली आहे आणि त्याच्यामध्ये मुकॅश वर्क आहे, पण हे फॉईल वर्क केलं. कधी कधी बादला वर्क पण जॉर्जेटवर केलं जातं, पण हे फॉईल वर्क आहे, तुम्ही मायन्यूटली बघाल तर. आणि ह्याच्या खाली तुम्ही लेगिन्स, होजियरी चुडीदार्स किंवा अँकल लेंथ, आता मी अँकल लेंथ पेन्सिल पॅन्ट पण तुम्ही घालू शकता आणि अँकल लेंथ पलाझो सुद्धा घालू शकता. जेव्हा तुम्ही एका रंगाचा ड्रेस घालता तर त्याला कॉम्प्लिमेंट करणाऱ्या गोष्टी असणं फार आवश्यक आहे. कधी कधी तुम्ही पूर्ण पांढरा सुद्धा घालू शकता, काही वाईट दिसत नाही. पण आता मी देवीला चालले म्हटल्यावर मला असं विचारायला, चला बांधणीचा रंगीबेरंगी दुपट्टा आपण घालावा. तो घातला आणि त्याच्यावर मी कुंदनची ज्वेलरी कंबाईन केली. सो हे एक समीकरणच आहे, बांधणी दुपट्टा म्हटला का कुंदनची ज्वेलरी. सो कसं दिसतंय, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. ड्रेसबद्दल काही विचारायचं असेल तरी सुद्धा फील फ्री टू कॉन्टॅक्ट प्रतिती. नंबर आम्ही कमेंटमध्ये नक्की देऊ. आता आम्ही कुठे चाललो माहिती आहे का, देवीच्या दर्शनाला, जे वर्षानुवर्ष आम्ही करतोय. पूर्वी आम्ही परळ गावात राहायचो, परळ विलेज, त्यामुळे आमची परळ विलेजची देवी वाघेश्वरी आणि चंडिका ह्या तिन्ही देव्यांचं दर्शन करायला आम्ही निघालोय. तुम्ही येताय ना आमच्याबरोबर दर्शनाला? चला तर मग आपल्याला पुढून घेऊया ना, ते ओटी असतात पंचमी पर्यंत, अष्टमी इकडनं असं हे पण आहे. नंतर माझं बोलायचं. हो हो हो, तू दर्शन घेऊन ये ना. जास्त करून प्रेरित तेव्हा आम्ही यजमान होतो ना इथे, तेव्हापासून म्हणून तिने मला प्रेरित केलेलं आहे या देवीने की तुझ्या घरी मला 9 दिवस वास्तव्य करायचं. तू घरी जातो ना देवीला नाही शेवाळ आहे पण सांभाळ. सत्तावीस वर्षापूर्वी या घरात मी आले आणि मला असं वाटतं 2002 पासून, 2002च्या आधी थोडी छोटी सुरुवात केलेली. आमचं देवघर आतमध्ये आहे तिथून, आणि 2002 पासून चंडिकेच्या मंदिरामध्ये जेव्हा यजमान म्हणून आम्हाला तिथे बसवलं, तिथून मग मला ते असं वाटलं की नाही, आपण आता नवरात्र इथे मांडायचं आणि करायचं. तर ह्या परळ विलेजच्या आमच्या या घरात इथे असं ना खूप मोठा लाकडी असा पाट बेस होता. म्हणजे त्याच्यावर मी अशा 3 देव्या, म्हणजे आपल्या महालक्ष्मी मंदिर आहे मुंबईचं, तिथे कसं 3 देव्या असतात तसं मी त्या 3 देवांची मांडणी
करायची. काय असतं ना म्हणजे की मला असं वाटतं 10 वर्ष झाली मी चेंबूरला राहते. बेसिकली घर किती मोठं आहे किंवा छोटं आहे ह्यावर अवलंबून नसतं. तुमच्या भावनेला महत्त्व असतं आणि तुम्ही किती श्रद्धेने गोष्टी करता ते फार महत्त्वाचं असं मला वाटतं. आणि बरोबर बाबांच्या या साईबाबांच्या फोटोखालीच ती माझी मांडणी असायची आणि खूप मस्त वाटायचं. ते दिवस अजूनही तिथे म्हणजे 9 दिवस एकदम मस्त प्रसन्नच वाटतं. जेव्हा आपण देवाजवळ देवीजवळ बसतो, प्रार्थना करतो, तिची पूजा करतो श्रद्धेने, तेव्हा खूप वेगळं वाटतं आणि एक शक्ती आपोआप आपल्या आतमध्ये एनर्जी तुम्हाला रिअलाइजच होणार नाही अशी ती एनर्जी आपल्या आतमध्ये देवीकडून ट्रान्सफर होते. हा आमचा देवारा. तर इथे आधी देव वेगळ्या पद्धतीने मांडले असायचे आणि मग मी तिथे कुठेतरी मला असं वाटतं कलशावर नारळ ठेवून नवरात्रीची अशी घट म्हणून सुरुवात केलेली. तेव्हा सासरे माझे इथे असायचे आणि मग त्यांनी अगदी उत्साहाने त्यावेळेला मला आठवतंय एक असा फोकस वगैरे लावून दिला होता मला देवीवर छान प्रकाश पडेल असं. त्यामुळे तिथूनच सुरुवात झाली. मला असं वाटतं ऑलमोस्ट 22 वर्ष म्हणता येईल नवरात्र करते आणि याच्या पुढेही आम्ही करूच साजरी. अशा प्रकारे आजचा दिवस आमच्या परळगावची ग्रामदेवता चंडिका मातेच्या, वागेश्वरी मातेच्या आणि आमच्या परळगावच्या आईच्या दर्शनाने अगदी उत्तमरित्या पार पडला आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही तिथून निघालो. तर चला तर भेटूया उद्या रात्री 9 वाजता नवीन व्हिडिओ घेऊन.